हाय नमस्कार, कसे आहात सगळेजण? खूप सगळेजण व्यवस्थित असतील. तर सगळ्यांना आतुरता होती की कोणाचं लग्न आहे. तर ते अचानक घरी आलंय बघा. लग्नाला नादावलंय बघा. हे कसं येऊन झोपले. तो आधी काय सांगितलं लग्न किती दिवस आलंय सांगा अगोदर. नवरदेवाला मग माणसात कसं लागायचं तू? लग्नाविषयी माहिती सांगा. नको जाऊ आता, नाही बंद होती. किती दिवस लग्न आले बघा. आमचा भाव असा असते तर बहिणीला सपोर्ट करत नाही. तर बघा आमची इथं मस्ती चाललेली. म्हणजे माझा भाव आहे हा मावस भाऊ, मावशीचा मुलगा आहे. त्यासाठी त्याला गडांगण केलं म्हणजे तो न सांगता चालता मला सांगितलं नव्हतं की ते म्हणाला मी दिवसभर 10-12 जागेवर जेवलोय, फक्त एकच घास खाला. आणि तुला जर सांगितलं असतं ना तर तू पण काहीतरी केलं असतं, मला भांडून खायला घातलं असतं का. मी पण अशीच त्याला धमके देत होते. म्हणजे माझ्यापेक्षा तो लहान आहे 2-4 वर्षांनी. म्हणून आमची चालेल चेष्टा. मग मी तर साधं सोपं म्हणून मखाण्याची खीर केली ती. छान लागन. आता त्याला आवडते का नाही बघू आपण, तो काय म्हणतोय ते. तर हा भाव आहे त्यामुळं आमची चेष्टा चालते, कारण दुसऱ्यासोबत आपण चेष्टा नाही करू शकत. भावा बहिणीचं नातंच वेगळं असते. मग ती कोणता का भाव असू द्या. चला आता पाहुणा 50 नाही बाबा, 85च आहे. मी असंच टाकणार. मी आवाज काय सांग कसं लागते ती बघा. अचानक आले ती, अचानक काय खीर केली, कशाची केली? भारी दिसते, मखाण्याची खीर आहे. मग तुला कशी लागते काय माहिती. जाऊ दे तुझ्या बायकोला शिकव, मग बायकोला मला शिकवाय. आणि इकडे खरं सांग असं ते ह्यांनी खीर केली. मग त्याला ओवाळायचं होतं, त्यासाठी मी त्याला बघा बहीण भावाचं नातं टॉवेल तर आणलेला, पोशाख केला. कारण जवळच असलं ना आमचे तर पोशाख देतात, म्हणून मी त्याला ओवळत होते आणि पोशाख पण द्यायचा होता. तिथं पण आमची चेष्टा मस्करी चाललेली. ते पण लई चिडवत होता. तो काहीतरी सांगत होता मला. ताटात काय नव्हतं वाटतं ते, कारण ते अचानकच आल्यामुळं काही अंदाजच लागला नाही. पण मी पोशाख अगोदरच आणून ठेवलेला त्याच्यासाठी. तर आता मी त्याला ओळून घेते. त्याला पण पुढं जायचं होतं अजून 2-4 ठिकाणी, आणि त्याला जाताना पण लई अंधार झाला, त्यामुळे पटकन उरकलं. चला माझा भाऊ आहे बघा ही, आणि तर चाललंय ते बघा कसं केळवण झालं, कारण गडबडीतच होतं सगळं अचानक आल्यामुळे. चला नवरदेव चाललाय बघा. काय खुशी, काय खुशी लग्नाची. एवढी खुशी पहिल्यांदाच बघितली असं. एवढं खुश घालशील बाबा अंगावर. तुझा काय तुझ्या लग्नाच्या खुशीत माझा हात भरती. हे घेतलं तर ते गेलाय. आता त्याला पुढं पण जायचं होतं म्हणून. तर चला कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. बघा बहिणीकडे आल्यावर कशी खुशी असते ना, सगळ्यांनाच असते. कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि बहीण भावाचं नातं आहे ते पण